नमस्कार. आपण इथं अद्रकीच्या प्लॉटवर आलोय. खांडेपिंपळगावचं क्षेत्र आहे. खूप छान असे अद्रक जर्मिनेशन झालंय. एकदम जबरदस्त स्टंप आहे. एक राऊंड कपी ऊर्जेचा होऊन गेलाय. आता दुसरा राऊंड शेतकरी देणार आहेत. एकदम हाईट वगैरे एकदम छान, पानाची रुंदी जबरदस्त आहे. आणि आता इथं जे तर एक पहिला कोंब आला, त्याच्यानंतर दुसरा यायला सुरुवात होते आणि तिसराही निघायला सुरुवात झाली आहे. पण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉल आणि मेसेज असतात की आता अद्रकीवर आपल्याला पहिली फवारणी कितव्या दिवशी घ्यायची. बऱ्याच शेतकऱ्यांचं हे म्हणणं असतं की सगळं अद्रकीचं 100% जर्मिनेशन झाल्यानंतर फवारणी घ्यायची, पण तसं करायचं नाही आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की अद्रकीमध्ये हे जे काही नवीन स्टंप येतोय याच्यामध्ये ही जी गुंडाळी, याच्यामध्ये आळीचा अटॅक होतोय आणि मधल्यामध्ये ही जी काही आळी आहे क्लोरोफिल खाऊन टाकते आणि जाळी तयार करते. तर अशा प्रकारचा जर अटॅक आपल्या प्लॉटमध्ये दिसत असेल तर आपल्याला अळीनाशक घ्यायचं आहे. अळीनाशक घेताना आपल्याला आवर्जून हे पाहायचं आहे की ते सिस्टमिक आणि कॉन्टॅक्ट ॲक्शनमध्ये पाहिजे. त्याच्यासाठी आपण नोव्हालेट घेऊ शकतो, षण्मुख ॲग्रोटेकचं, किंवा मग आपण कोराजन वगैरे घेऊ शकतो. त्याचबरोबर आपल्याला याच्यावरती एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये एक्झॅक्ट फवारणीचं जे काही प्रमाण असणार आहे, हे प्रतिपंप आपल्याला नोव्हालेट प्रतिपंप 30 ml वापरायचं आहे. त्याच्यासोबत कवचम प्रतिपंप 30 ग्राम वापरायचं आहे आणि त्याच्यासोबत एक्झॅक्ट हे आपल्याला 40 ग्राम वापरायचं आहे. आणि याची आपल्याला व्यवस्थित फवारणी घ्यायची. अशी जर आपण फवारणी केली तर जो काही थोडाफार सुरुवातीच्या अवस्थेत दिसणारा पिवळेपणा, येणारा आळीचा अटॅक आणि जे काही सुरुवातीच्या काळामध्ये येणारी बुरशी ही पूर्णपणे नियंत्रित होते. याच्यामध्ये खूप महागडे बुरशीनाशक सध्या सुरुवातीच्या अवस्थेत घ्यायची गरज नाही आहे. याचं कारण असं होतं की आपण जर जे खूप स्ट्रॉंग बुरशीनाशक यांची जर आत्ताच फवारणी घेतली तर नंतर त्याचं रेजिस्टन्स डेव्हलप होतं आणि आपल्या पिकावरती त्याचे रिपोर्ट दिसत नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीला एकदम हलक्या बुरशीनाशकापासून साधा M45 साप पावडर याच्यापासून सुरुवात करत आपल्याला वर जायचं आहे. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.